महाराष्ट्र पोलीस भरतीची सर्वात मोठी अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढील भरतीमध्ये तब्बल हजारो जागांची शक्यता व्यक्त केली जात आहे. फायर फायर. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची ही अपडेट खूपच महत्त्वाची आहे. राज्यभरात नवीन पदनिर्मिती, रिक्त जागा आणि आगामी भरती प्रक्रियेबाबत मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात आधी बोलूया अकोला जिल्ह्याबद्दल. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रानुसार अकोला शहर विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये नवीन पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव प्रक्रियेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात मागील 5 वर्षांतील म्हणजे गुन्हेगारी आकडेवारी, संवेदनशील वॉरंट, जातीय तणाव, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, लोकसंख्या आणि व्यापार उद्योग यासंबंधित सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. मित्रांनो, याचा स्पष्ट अर्थ असा की राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस फोर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात मोठी पोलीस भरती होण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. आता सर्वात मोठी माहिती. मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळा धर्तीवर अतिरिक्त पोलीस फोर्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार भरती 2025-26 राबवली जाऊ शकते. संभाव्य वेळापत्रकानुसार सप्टेंबर 2026च्या शेवटच्या आठवड्यात अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मैदानी चाचणी आणि जानेवारीमध्ये लेखी परीक्षा होऊ शकते. तसेच राज्यातील वाढती गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण लक्षात घेऊन पोलीस स्टेशन संख्या वाढवा आणि पुढील भरती तात्काळ सुरू करा, अशा सूचना वरिष्ठ स्तरावर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बार चार्टनुसार अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सध्या जवळपास 18,765 पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. आता पाहूया जिल्हानिहाय संभाव्य जागा. नाशिक शहर पोलीस भरती 2026 मध्ये तब्बल 187 रिक्त पदांची माहिती समोर आली आहे. तसेच 2027 मध्ये अंदाजे 83 जागा उपलब्ध होऊ शकतात. सातारा जिल्ह्यात 2026-27 मध्ये तब्बल 246 जागा अपेक्षित मानल्या जात आहेत. वर्धा जिल्ह्यात 180 पेक्षा जास्त जागांची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच हिंगणघाट येथे नवीन पोलीस स्टेशन सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात आणखी पदनिर्मिती होऊ शकते. ठाणे शहर पोलीस दलामध्ये फेब्रुवारी 2026च्या माहितीनुसार एकूण 1,322 जागा रिक्त होत्या. त्यापैकी 654 जागा भरल्या गेल्या आहेत. म्हणजेच अजूनही तब्बल 668 जागा रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडी पाहता आगामी महाराष्ट्र पोलीस भरती ही राज्यातील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ग्राउंड तयारी, लेखी अभ्यास, न्यूज, चालू घडामोडी यावर आत्तापासूनच फुल फोकस ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि अशाच खात्रीशीर पोलीस भरती अपडेट्स आणि डेली करंट अफेअर्ससाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा. मुंबई शहर पोलीस भरतीची सर्वात मोठी अपडेट समोर. फायर. मित्रांनो, मुंबई शहर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या अंदाजानुसार मुंबई शहर पोलीस भरती 2026-27 मध्ये कमीत कमी 5500 प्लस तर जास्तीत जास्त 6500 प्लस जागा उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे फक्त गेल्या 2 महिन्यांमध्येच जवळपास 3500 पदे रिक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. आणि अजून पुढील 10 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त होण्याची शक्यता असल्यामुळे आगामी पोलीस भरती मुंबई शहरासाठी ऐतिहासिक ठरू शकते. पोलीस